गुड मॉर्निंग मित्रांनो. प्रथमतः आपल्या देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कल्पेश शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. मी तुमचा होस्ट कल्पेश. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वाशी निगडीत जीवन प्रणाली अंगीकारून माझी वसुंधरा स्वच्छ वसुंधरा या संकल्पाला पूर्ण करेन. तर मित्रांनो, आमच्या ग्रामपंचायतमध्ये आता ध्वजवंदन झालं आहे, तिरंगा फडकवलं आहे आणि आता पुढे चाललो तर आम्ही पुढच्या ठिकाणी म्हणजे आमच्या इथे ग्रामपंचायत नंतर उर्दू शाळेत, मग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि नंतर मराठी शाळेमध्ये झेंडावंदन होतं. तर आम्ही चाललो आहे.
काका स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असा तुमचा असतो आमच्या गावात मुलांचा. आणि एक वेळ अशी होती की मी सुद्धा या मुलांसारखाच या प्रभात फेरीमध्ये सामील हो. प्रभात फेरी आमच्या गावाच्या वरच्या टप्प्यात म्हणजे डोंगी विभागात आली आहे. आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक घरासमोर तिरंगा लावला आहे. जसं की हर घर तिरंगा अभियान म्हणजे घरोघरी तिरंगा अभियान याला चांगला प्रतिसाद मिळाला. आणि म्हणजे प्रत्येकाने मनावर घेऊन आपल्या देशाचा मान राखण्यासाठी प्रत्येकाच्या घरासमोर तिरंगा उभारला आहे. कारण की हा चान्स परत येणार नाही. आणि यानंतर तिरंगा घरासमोर लावणं पॉसिबल नसेल बहुतेक. सगळ्यांनी या संधीचा फायदा घेतला आहे आणि या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कधी चिल्लरपाडी मस्त एन्जॉय करतात ही प्रभात फेरी. एकतर सकाळी लवकर उठून आलेत पण मजा करत आहेत. भारत माता की वंदे वंदे. भारत माता की वंदे वंदे. मुलांचा आवाज खूप मोठ्यानं आहे. तर मित्रांनो, जसं की शाळेमध्ये आम्हाला प्रत्येकाला जोडीदार असतो, पार्टनर असतो या प्रभात फेरीसाठी. तसा माझा सुद्धा शाळेतला मित्र लक्ष्मण मला आता जॉईन झाला आहे. आणि या प्रभात फेरीला मला आता तो माझा पार्टनर आहे. जसं की शाळेमध्ये असताना कोण ना कोणतरी असायचं, आता तो आहे माझ्यासोबत. तर भावा मित्र, पहिलं तुला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला पण शुभेच्छा. सर्वप्रथम या शाळेच्या वतीने, या सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आपण सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या, आझादी का अमृत महोत्सव, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यांच्या शाळेकडून आपण सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, ग्राम
ग्रामपंचायतमध्ये झेंडावंदन झाल्यानंतर जसं की ग्रामपंचायतमध्ये झेंडावंदन करण्यासाठी गावाचे प्रथम नागरिक सरपंच जे असतात त्यांच्या हस्ते झेंडावंदन होतो. त्यानंतर आमच्या गावातील एकमेव असं उर्दू शाळा तिथील त्या शाळेचे मुख्याध्यापिका त्यांच्या हस्ते झेंडावंदन झालं. आणि आता आम्ही चाललो आहोत न्यू इंग्लिश स्कूल जे आमच्या गावातलं माध्यमिक शाळा आहे तिकडे चाललो आहे झेंडावंदनसाठी. आणि आपल्या चॅनलसोबत आहेत पिंट्या दादा, यांचासुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलचं नाव पाऊल वाट आहे. तुम्हाला जर गावाकडच्या गोष्टी बघायच्या असतील, गावाकडचे लॉग्स बघायचे असतील, त्यांच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. चॅनलचं नाव स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे. आणि दादा काय सांगायचं आहे? आम्ही एकाच गावातले आहोत. कल्पेश शितकरचा सुद्धा कल्पेश शितकर या नावाने चॅनल आहे आणि माझं सुद्धा पाऊलवाट या नावाने चॅनल आहे. खूप छान लॉग असतात गावचे. तुम्हाला गावचे जर काही व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की यांच्या चॅनलला व्हिजिट करा. दोघांच्या चॅनलला भरभरून प्रेम द्या, प्रतिसाद द्या, सबस्क्राईब रूपी प्रेम द्या, म्हणजे आम्हाला सुद्धा अजून चालना मिळेल पुढे नवीन करायला. सभी छात्र ध्वजारोहण के लिए तैयार है, आप चलिए. विजयी विश्व तिरंगा प्यार, झंडा ऊंचा रहे हमार. विजयी विश्व तिरंगा प्यार, झंडा ऊंचा रहे हमार. सदा शक्ति सरसाने वार, प्रेम सुधा बरसाने वार. वीरों को हर्षाने वार, मातृभूमि का तन मन सारा. झंडा ऊंचा रहे हमार. विजयी विश्व तिरंगा प्यार,
झंडा ऊंचा रहे हमारा, शान इसकी चाहे पाए, चाहे जान भले ही जान, विश्व विजय करके दिखलाए, तब होए पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यार, झंडा ऊंचा रहे हमारा, रहे हमारा, रहे हमारा। स्वातंत्र्य दिनाचा विजय हो, स्वातंत्र्य दिनाचा विजय हो, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। या आमच्या गावातील अंगणवाडीच्या बाई आहेत सगळ्या. कोरोना काळात त्यांनी खूप मदत केली गावासाठी, सर्वांसाठी. तर तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत माता की, भारत माता की. तर या सगळ्या आपल्या अंगणवाडीच्या बाई आहेत आणि आम्ही सुद्धा यांच्या अंगणवाडीमध्ये होतो. या आमच्या बाई आहेत. तर बाई आता जसा आम्हाला बाईंनी त्यावेळी व्यवस्थित सांभाळलं होतं, चांगले संस्कारसुद्धा दिले अंगणवाडीमध्ये असताना जे मिळायला पाहिजे संस्कार, अशा या सगळ्या बाई आहेत ज्या आजपर्यंतच्या सगळ्या मुलांना चांगले संस्कार देतात. तर बाई तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, आभार. आणि पुढे सुद्धा सगळ्याच मुलांना असंच संस्कार देत राहा. आणि हे आमच्या शाळेचे न्यू इंग्लिश स्कूलचे सर आहेत. सर तुमचं नाव? पाटील सर. पाटील सर. आणि हे सातपुते सर, हे न्यू इंग्लिश स्कूलचे सर आहेत. खूप वर्षापासून हे शाळेवर आहेत. आणि हे आमचे सर आहेत. म्हणजे भले मी त्या शाळेत नसेल पण हे सर म्हणजे तेवढे आम्हाला प्रेम देतात, कारण की बहिणी माझ्या दोन्ही होत्या त्या शाळेमध्ये आणि त्यांचं हे सरांचं खूप त्यांच्यावर प्रेम होतं. चांगल्या विद्यार्थिनी होत्या आणि हे सरसुद्धा खूप चांगले आहेत. खूप वर्ष या शाळेमध्ये होते, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आहेत अजूनपर्यंत. आणि खूप चांगले चांगले विद्यार्थी त्यांनी त्या शाळेतून घडवले. मोठमोठे डॉक्टर, लॉयर खूप सारे जण आपल्या शाळेतून गेलेत. तर तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे तुमचे विद्यार्थी जेव्हा असे मोठ्या हुद्द्यावर पोचले तुम्हाला कसं होतो? एकदम चांगला. खरंच आहे, म्हणजे शिक्षकांना एक ती फिलिंग असते की बाबा माझे विद्यार्थी चांगल्या हुद्द्यावर गेलेत, चांगल्या आता व्यवस्थित सेटल आहेत, तर त्यांनासुद्धा एक वेगळं समाधान मिळतं. तर धन्यवाद सर. आणि तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो इकडे झेंडावंदन झालं आहे आता मराठी शाळेमध्ये. आणि तुम्हाला सांगायला आवडेल, मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी होतो. 6वीपर्यंत या शाळेमध्ये होतो आणि त्यानंतर मग मुंबईला शिफ्ट झालो. तर आता हे पुढील कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी आपण जाऊया जे हॉलमध्ये शाळेच्या. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. समुदाय माता क्रीडा मंडळाच्या वतीनं आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने सर्वांचे मी पहिले अभिनंदन आणि हार्दिक स्वागत करतो. आज या समुदाय माता क्रीडा मंडळाने गेले अनेक वर्ष ह्या उपक्रम राबवून मुलांना प्रोत्साहन केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जे काय उपक्रम आज आपण इथे ह्या गावात, अनेक आजूबाजूच्या गावात, जिल्ह्यात, तालुक्यात अशा अनेक ठिकाणी या मोफत वया वाटप आणि काही कार्यक्रम होतात या संस्थेच्या वतीने. त्याप्रमाणे सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल या संस्थेची उद्दिष्ट शालेय गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया व गणवेश वाटप, निराधार विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक दत्तक पालक योजना, प्रतिवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, यशस्वी विद्यार्थ्यांकरता वार्षिक व्याख्यानमाला, वार्षिक कबड्डी व शालेय क्रीडा स्पर्धा, कार्यकर्ते व सभासदांकरता वार्षिक प्रशिक्षण शिबिर,
रायगड ठाणे व मुंबई जिल्ह्यातील असंघटित कामगारांकरता जनजागृती शिबिरे, तरुणांचे शारीरिक विकासाकरता व्यायामशाळा, आर्थिक सहकार्यासाठी पतपेढी सुविधा, विभागातील सर्वांगीण विकासासाठी कामे असा या संस्थेच्या वतीने आजपर्यंत कामे होत आहेत आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे. असंच सहकार्य राहून मी मंडळाच्या वतीने छोटंसं प्रास्ताविक इथेच पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा बालमित्रांनो, मी उत्कर्ष मंगेश पाटील. आजचा हा स्वातंत्र्य दिन म्हणजेच आपला भारत देश बद्दल मी काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. Today is 15 August, means Freedom Day. This day is very important day in our Indian history because it was the luckiest day of year 1947 when India became independence after lots of struggle and sacrifices of the Indian. गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा, तिरंगा हमारा. तर मित्रांनो, चला तर मग आपणही जाऊया सोमजाई माता क्रीडा मंडळासोबत शेजारच्या गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासाठी. आपण एक सामाजिक बांधिलकी जपत आहात. मी किंवा आपण समाजासाठी काही देणं लागतो या फरक आज खूप वर्ष, म्हणजे मी 1993ला या मसाल्यात आलेलं आहे. तिथपासून सोमजाई माता क्रिकेट मंडळ हे जे उपक्रम राबवले जातात, ते शैक्षणिक असू दे, सामाजिक असू दे, धार्मिक असू दे, याबद्दलची मला माहिती आहे. पण प्रत्येक संस्थेने किंवा प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने देणाऱ्याने देत गेलं पाहिजे, घेणाऱ्याने घेत दिलं पाहिजे. पण घेता घेता देणाऱ्याचा हात एकदा तरी घेतला पाहिजे. हे केव्हा घेतील? ज्या वेळेला पालकांना देखील याची जाणीव होईल की ह्या संस्था आहेत, त्या संस्थांचं आणि विद्यार्थ्यांचं काही हे नाही आहे की आम्ही बाबा यांना दिलंच पाहिजे एखादं साहित्य किंवा यांना मदत केली पाहिजे, असं नाही. पण सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण जो उदात्त हेतूने हे साहित्याचं वाटप करता, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं आभार व्यक्त करून ते संकल्पना पूर्ण होणार नाही. यासाठी ही शाळा, या शाळेतील सर्व विद्यार्थी आम्ही आपल्या कायम ऋणात आहोत आणि जेवढी शैक्षणिक प्रगती अधिक करता येईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. क्रीडा मंडळाचे त्यांना मी सैनिक समजतो. या संस्थेचे मावळे आहेत. ही संस्था सर 1969मध्ये निर्माण केली. करसे गावातील जवळजवळ 7 विभाग, 7 झोन आहेत आमचे. 7 झोनमधील काही तरुणांना एकत्र घेऊन या संस्थेची स्थापना केली. आज जवळजवळ 52 वर्ष ही संस्था सातत्याने काम करत आहे. या संस्थेची सुरुवात आम्ही साधारण गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सुरुवात केली. त्यानंतर हुतुतू संघ निर्माण केला. हुतुतू संघ निर्माण करत असताना सांस्कृतिक भजनाचे कार्यक्रम सुरू केले. थोडक्यात सांस्कृतिक कार्यक्रमातून पुढे जुगलबंदी भजनाचे कार्यक्रम सुरू झाले. त्याच्यानंतर हुतुतू कबड्डी संघ जॉईन केला असोसिएशन मुंबई शहरात. अशा प्रकारे काम करत असताना सामाजिक कार्याची आवड माझ्या सर्व सहकार्यांना आली आणि आम्ही सातत्याने काम करत राहिलो. काम करत असताना प्रतिवर्षी वेगवेगळे उपक्रम, मग
स्थानिक पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, अगदी राज्य पातळीवर सुद्धा क्रीडा स्पर्धा आयोजन केल्या. शालेय मुलांच्या तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धा निर्माण केल्या. करत असताना परत आम्ही विचार केला सर्व कार्यकर्त्यांनी की आपण मुलांना प्रोत्साहनात्मक काहीतरी कार्य करूया. मग शाळेतील प्राथमिक राजकीय शाळा मराठी खर्चई आणि इंग्लिश स्कूल खर्चई या 2 हायस्कूल आणि शाळेमध्ये आम्ही गरीब गरजू विद्यार्थी, त्याच्यानंतर 1 ते 3 क्रमांकाने पास होणारे विद्यार्थी आणि मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम मोफत वह्या वाटप सुरू केलं. गावात सुरू करत असताना शाळेतून परत आम्ही पुढे तिची वाढ केली. आजूबाजूच्या शाळेतून ते कार्यक्रम सुरू केले. जवळजवळ आम्ही 85 तालुक्यातले आम्ही पार करून पुढे आम्ही श्रीवर्धन तालुका, माणगाव तालुका, पेण तालुका, मुरुड तालुका, जवळजवळ 4-5 तालुक्यामध्ये आम्ही काम शिक्षणाचं सुरू केलं आणि ते आजतागे सातत्याने चालू आहे. म्हणजे जवळजवळ 38-39 वर्ष शैक्षणिक उपक्रम आमचा जवळजवळ 4-5 तालुक्यामध्ये सातत्याने चालू आहे. पैकी बरोबर माझ्या कार्यकर्त्यांना आणि एक स्वयंसिद्ध संस्था अशी आहे की आम्ही कोणाच्याही निधीवर कोणाच्याही हॉटमधून आम्हाला कोणी नाही. त्यामुळे आमचे जे कार्यकर्ते आहेत ते स्वतःच विचारतो. माझं एक मंत्र आहे त्यांना की जे आम्ही कमवतो आमच्या लाईफमध्ये आमच्या जीवनामध्ये जे आम्ही कमाई करतो बेंचीने जे कमवतो त्याचा डेलीचा दिवसाचा 10वा हिस्सा जो आहे तो आपण समाज कार्यासाठी बाजूला काढायचा आणि त्यातूनच